दर्शक हो, मित्र हो, मातृभक्त हो. जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही सुरू केली आहे. या मालिकेमध्ये आपण संवाद साधतो आहोत सौ शुभांगी संतोष दहिवाळे यांच्याशी. शुभांगीताई, आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव आपल्या आईवडिलांचा असतो, आपल्या गुरुजनांचा असतो, आपल्या भावंडांचा असतो. परंतु बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाचे निर्णय किंवा आपले छंद कला जोपासण्याचे निर्णय हे आपले आईवडील घेत असतात. मग तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता प्रसंग आहे का, किंवा आईने घेतलेली अशी एखादी भूमिका आहे का, निर्णय आहे का, की जो निर्णय तुम्हाला खूप सुखावतो? तर तो असेल तर आम्हाला सांगा. हो, आईने घेतलेले सगळेच निर्णय मुलांसाठी चांगलेच असतात, परंतु आईने जो निर्णय घेतला माझ्यासाठी तो लग्नाचा. बरं. माझं MA कंप्लीट झालं आणि मग माझ्या लग्नाचा निर्णय घेतला आईने. आणि तेव्हा अनेक स्थळ आले होते, परंतु त्यापैकी आईने पंढरपूरचं स्थळ म्हणजे त्या स्थळाला होकार दिला. म्हणजे आपल्या वेळेस पद्धत होती की आई वडिलांच्या पुढे आपण जात नव्हतो, तरी पण आई वडील जे आपल्यासाठी करतात ते योग्यच असतं. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गावात मला दिलं, म्हणजे एक प्रकारे मला विठ्ठलच भेटलाय माझ्या आयुष्यात. तर माझ्या पतीचे नाव संतोषराव आहे. ते अतिशय गुणी आहेत आणि ते सराफ व्यवसाय करतात. ते एक हे उत्कृष्ट असे कलाकार पण आहेत. त्यांनी दागिने घडवणे, बांगड्या पाटल्या करणे, गळ्यातल्या चैन वगैरे, मंगळसूत्र बनवणे, हे सगळ्या कलाकुसर त्यांना येतात. मग आईची एक इच्छा होती की सराफाला जर आपली मुलगी दिली, उद्या सराफ व्यवसायामध्ये कमी जास्त प्रमाणात काही अडचणी येऊ शकतात, परंतु जर कारागिराला आपण मुलगी दिली तर कारागीर हा कुठेही बसून आपली कला सादर करू शकतो. तर त्यामुळे त्यांनी घेतलेला हा निर्णय मला अतिशय योग्य, म्हणजे आईची दूरदृष्टी किती मोठ्या प्रमाणात होती की तिने हा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आज मी माझ्या संसारात खूप सुखी आहे. माझे सासू सासरे म्हणजे आई दादा, त्यांना मी आई दादा म्हणते, तेही खूप चांगले आहेत. खूप जीव लावतात मला, खूप प्रेम करतात ते आमच्यावर. आमच्या पूर्ण घरादारावर त्यांचा वरदहस्त आहे. त्याचप्रमाणे माझे धाकटे दीर विजय, त्यांना आम्ही विजू भाऊजीच म्हणतो, आणि माझी जाऊ वंदना आहे. आमचं एकूण 11 जणांचं कुटुंब. आता सध्या आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. मला 4 नंदा आहेत, त्यापैकी एक बदलापूरला आहेत, त्यांचं नाव स्नेहलता ताई आहे. दुसऱ्या वर्षाताई आहेत, ज्या पंढरपूरमध्येच राहतात. एक नाशिकला आहेत, रुपाली ताई म्हणून, आणि एक सोलापूरला माधुरी ताई. अशा प्रकारे आमच्या 4 नंदा आहेत. आम्ही सर्वजण एखाद्या कोणत्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्यानंतर किंवा सुट्ट्यात, उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, सगळे सहकुटुंब सहपरिवार आम्ही एकत्र येतो. आज माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेत. आम्ही आनंदाने एकत्र कुटुंबात राहत आहोत. म्हणजे त्यामुळे आईचा हा निर्णय मला खूप आवडला. म्हणजे तो निर्णय जर तुम्ही घेतला असता तर कदाचित चुकला असता. बरोबर. परंतु आईने निर्णय घेतल्यामुळं आईची दूरदृष्टी होती. आईची दूरदृष्टीमुळं तो निर्णय योग्य झाला आणि पंढरपूरला येणं झालं. अकलूज पंढरपूर जवळ आहे, आणि शिवाय जे तुमचा जो सासरवाडीचा जो सगळा हे आहे परिवार आहे, तो सगळा मन मिळावून काळजी घेणारा असा आहे. खूप छान, अतिशय छान. म्हणजे असं एकत्र कुटुंब राहणं आज आपण पाहतो की प्रत्येकजण लग्नानंतर 2-3 वर्षामध्ये वेगळं होतात, परंतु सलग 20 वर्ष तुम्ही एकत्र राहतात. पुढेही तुम्ही असंच एकत्रित राहावं, आनंदित राहावं, या शुभेच्छा. धन्यवाद.